नमस्कार, मी रोहित दीक्षित. आपण पाहत आहात लोकशा टीव्ही. खरं तर पाहायला गेलं तर राजकारणाची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि यामध्ये आज जे उमेदवार आहेत ज्यांनी अर्ज भरलेला होता ती माघार घेण्याची अंतिम तारीख होती. यामध्ये अनेकांनी अर्ज देखील माघार घेतलेले आहे. मात्र यामध्ये अनिल जगताप यांचा अर्ज कायम आहे. यामध्ये सर्व एकमुखाने त्यांचं नाव पुढं आलेलं आहे. का आपल्यासोबत ते आहेत, नेमकं काय भावना आहेत त्यांच्या तेच विचार. दादा, काय सांगाल? एकमुखी नाव पुढं आलेलं आहे, काय भावना आहे, काय सांगाल? आम्ही क्षीरसागर मुक्त मतदारसंघ करण्यासाठी आम्ही सर्वजण 21 जणांनी आम्ही फॉर्म भरले होते आणि जरांगे पाटलांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लढणार होतो. पण दादाचा निर्णय झाला की आपल्याला लढायचं नाही, म्हणून आम्ही पुन्हा बीडमध्ये क्षीरसागर मुक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण एकमेकाला चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी मी सगळ्याला विनंती केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी मला सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि स्वखुशीने आणि हसतमुखत आपण सगळे एकत्र आहोत हे पुन्हा एकदा या बीड मतदारसंघाला, या महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला दाखवून दिलं की आम्ही या ठिकाणी एकत्र आहोत आणि क्षीरसागर मुक्त करण्यासाठी सगळ्यांनी फॉर्म त्या ठिकाणी काढून घेतले. त्यामुळे मी सगळ्यांचं त्या ठिकाणी आभार मानल, त्या ठिकाणी बी मी आभार मानलं आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा मी सर्व ज्यांनी माझ्यासाठी या ठिकाणी फॉर्म काढले आणि पूर्ण ताकदीने पाठीमागे उभा राहायचा शब्द दिला त्याबद्दल मी सगळ्यांचा त्या ठिकाणी आभार मानल. दादा, यामध्ये 2 अपक्ष 3 क्षीरसागर समोर होते, मात्र एकांनी फॉर्म काढलेला आहे. काय वाटतं, काय सांगाल? हेच राजकारण बीड मतदारसंघामध्ये बीड जिल्ह्याला आत्तापर्यंत कळालं नव्हतं. पण ज्यावेळेस गेल्या वेळेस 2ची लढाई झाली त्यावेळेस तिसरा उमेदवार जर असता तर नक्कीच त्यावेळेस क्षीरसागराचा पराभव झाला असता. पण योगायोगाने त्या ठिकाणी तिसरा उमेदवार आला नाही, म्हणून यावेळेस 3 फॉर्म त्यांनी त्या ठिकाणी भरले. पण ते दाखवण्याचे काम वेगळं करतात, पण ते सर्वजण ते एकत्रच आहेत. म्हणून आज अपक्ष फॉर्म का काढला? सगळ्यात आधी तर त्यांनी दंड थोपडले होते की मी ही विधानसभा लढणार आहे, माझी शेवटची लढाई आहे. पण त्यांनी त्या ठिकाणी 2 तिकीट घरामध्ये आले आणि अपक्ष आपण कशाला उभं राहायचं, आपल्या कुटुंबातला एक आमदार या ठिकाणी करावा अशी त्यांनी त्या ठिकाणी मिटिंग घेऊन त्या ठिकाणी 2च फॉर्म जे पक्षाचे आहे अधिकृत तेच 2 फॉर्म ठेवले आणि अपक्ष त्यांनी त्या ठिकाणी काढला. हे जनतेला त्या ठिकाणी कळालं आहे. जनते दूध खोळी नाही आहे, त्यामुळं सगळ्याला माहिती हे फक्त नाटक चालू आहे, हे सगळे एकत्रच आहेत म्हणून हे जनतेपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळं आता जनतेला सांगायची गरज नाही, पण क्षीरसागर मुक्त नारा हा जनतेने सुरू केलेला आहे. ते कार्यकर्त्यांना आम्ही ते पूर्ण करून दाखवू आणि नक्कीच या ठिकाणी सगळ्या सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार म्हणून या ठिकाणी विजय नक्कीच मला या ठिकाणी आशीर्वाद जनता देईल. माझे कार्यकर्ते मी स्वतः उमेदवार म्हणून फिरतील अशी अपेक्षा मला आहे. यामध्ये जरांगे पाटलांनी एक ताकद उभा केलेली होती, मात्र आजचा जो निर्णय होता हा धक्कादायक होता. काय? नक्कीच धक्कादायक निर्णय त्या ठिकाणी होता, पण त्यांनी लढा हा लोकसभा किंवा विधानसभा किंवा कुठल्या इलेक्शन लढण्यासाठी उभा केला नव्हता. मराठा समाजाच्या मुलांना कुठंतरी चांगले दिवस यावं, समाजाला चांगले दिवस यावं म्हणून त्यांनी 67 दिवस त्या ठिकाणी अमर उपोषण केलं होतं. आणि इलेक्शन आपण भविष्यात लढणार आहेत, काय करणार हे त्यांच्या डोक्यातसुद्धा नव्हतं. वारंवार ते म्हणायचे मी कुठलंही राजकारण करणार नाही, मला आरक्षण द्या, मी आत्ता ह्याच्यातून बाजूला जातो, अशा वारंवार त्यांनी आपण टी व्हीवर दाखवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी एक प्रयत्न झाला, समाज पाठीमागे उभा राहिला होता आणि एक सर्वसामान्य कुटुंबातले 5-25 आमदार त्या विधानभवनात जातील, समाजाचे त्या ठिकाणी मांडतील आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांना त्या ठिकाणी होती. म्हणून त्यांनी एक प्रयोग छोटासा त्यांनी केला होता. त्या प्रयोगामध्ये काही गोष्टी घडल्या, त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी माघार घेतली आणि त्या ठिकाणी राजकारणात नको म्हणून त्यांनी आज बाईटमध्ये सांगितलं आहे. आणि त्याच्यावर कुठलाही मराठा समाज आणि उमेदवार कुणी जनतेने मागण्या केल्या ते कुणीही नाराज नाही, कारण त्यांचा लढा समाजासाठी आहे आणि तो चालत राहणार आहे आणि त्याच जोमात आणि त्याच्यापेक्षा जास्त जोमात चालत राहील अशी अपेक्षा आम्हाला या ठिकाणी. यामध्ये आता जनतेला तुमचं काय आव्हान असणार आहे? काय चिन्ह आहे, तुम्हाला काय चिन्ह मिळालं आहे, काय? जनतेला एकच आव्हान आहे, आता चिन्ह वाटप झालं, मला शिलाई मशीन चिन्ह या ठिकाणी मिळालं आहे. हे घराघरात कार्यकर्ते पोचवतीलच, आम्हीसुद्धा त्या ठिकाणी पोचवत. पण या बीड मतदारसंघात वारंवार मी विकास पुरुष म्हणून घेणारे क्षीरसागर आहेत की आम्ही असं केलं तसं केलं, पण विषय तेच आहेत. आज बी शहरामध्ये गेले, दिवाळीच्या दिवशी लाईट गेली, म्हणजे ही परिस्थिती या बीड शहरामध्ये आहे. अनेक रस्ते तुम्ही बघा, कचरा किती या ठिकाणी शहरामध्ये बघा, ग्रामीण भागाचे रस्ते बघा, त्या ठिकाणी एखादं छोटंसं लग्न जर गावामध्ये लावायचं असलं तर तिथं व्यवस्था नाही, चांगले सभामंडप नाही. मग अनेक वर्षापासून तुम्ही विकास पुरुष कशामुळे म्हणून घेतलं हे प्रश्न जनतेच्या समोर त्या ठिकाणी, आमच्या समोर त्या ठिकाणी.
म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे बीड शहरामध्ये जे 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 काम आपल्याला अपेक्षित आहेत, जे जनतेला अपेक्षित आहेत, ग्रामीणमधल्या जनतेला अपेक्षित आहे, ते काम करायचं काम या ठिकाणी मी विधानसभा जिंकून नक्कीच 100% करील. कारण पुढच्या वेळेस दारात जात असताना की काम करणारा माणूस आहे ही ओळख मी निर्माण त्या ठिकाणी 100% करील. आणि प्रत्येक मतदाराला वाटलं पाहिजे मी आमदार आहे आणि प्रत्येकाला वाटलं पाहिजे कार्यकर्त्याला की मी आमदार आहे. असं या ठिकाणी या बीड मतदारसंघामध्ये काम करून दाखवील. म्हणून जनतेला मला आव्हान आहे की मला यावेळेस तुम्ही संधी द्यावी. 40 वर्षापासून मी या शिवसेनेमध्ये समाजसेवा राजकारणामध्ये काम करत आलेलो आहे आणि अनेक विषयावर मी या ठिकाणी आता विषय जर 2006 पासून जिल्हा प्रमुख आहे जर सांगितले तर अनेक आंदोलनं उभा केलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी असेल, सर्वसामान्यांसाठी असेल, महिलांसाठी असेल, युवकांसाठी असेल, या ठिकाणी अनेक आंदोलने उभा केलेले आहेत आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक वर्ष मी काम करत असल्यामुळं की मला आता या ठिकाणी एक आमदार म्हणून तुमची सेवा करायची संधी मिळावी अशी विनंती मी जनतेला या ठिकाणी करेल. आणि मायबाप जनता मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांचा बी नारा एकच आहे, क्षीरसागर मुक्त मतदारसंघ, आणि कार्यकर्त्याचा माझा सगळ्याचा नाराज आहे क्षीरसागर मुक्त. म्हणून आज या ठिकाणी मला सगळ्याला आव्हान करेल. हात जोडून मला जनतेला विनंती आहे की मला तुम्ही माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहताल आणि येणाऱ्या 23 तारखेला शिलाई मशीनवर आपण ताकदीनं त्या ठिकाणी आशीर्वाद देताल एवढी अपेक्षा ठेवून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. नक्कीच जर पाहायला गेलं तर एकंदरीत अशा पद्धतीने आता ही रंगत या निवडणुकीला येताना पाहायला मिळते. आता नेमकं या रंगत कशा पद्धतीने हे राजकारण कशा पद्धतीने लोकांसमोर येतं आहे, कशा पद्धतीने मतदान करणार आणि कोण उमेदवार हा बीड जिल्ह्यामध्ये असणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. लोकाशा टीव्हीसाठी रोहित दीक्षित, बीड.